जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे. नाही, पण जशी ही संख्या घटते आहे, अनेकांना अपात्र केलं जात आहे, तुम्हाला असं वाटतं का की पुढच्या काळात ही योजना गुंडाळली जाईल? कारण टॅक्सचे पण ताशेरे आहेत. का हे आता काही कारणं देतील, टॅक्सचे ताशेरे, मग कोणीतरी कोर्टात जाईल, कोर्ट त्याला स्थगिती देईल, या माध्यमातून ती योजना बंद केली जाईल. नाही, पण या आधीच या निवडणुकीतलं आश्वासन होतं 1,500 मग करा ना. अडवलंय कोणी? करत का नाही? कर्जमाफी केली नाही त्यांनी अजून धडपणे. करावी ना. 1500 ते 2100 करताय तर करा ना. अडवलंय कोणी तुम्हाला? कर्जमाफी संदर्भात ते म्हणतात की 15 दिवस अजून वाट पाहावी लागेल, काही निकषांमध्ये बदल केला जाईल. ठीक आहे, पाहू ना कधी करतात ते. पाहू. नाही, पण रमशद, त्याच कर्जमाफीचं शरद पवारांनी कौतुक केलं, मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. सरसकट 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी फडणवीसांनी जाहीर केली आहे. शरद पवार दिवसेंदिवस निष्पक्ष होत चाललेले आहेत. पवार साहेब सगळ्यांचे आहेत, ते तटस्थ भूमिका सध्या बजावत आहेत. काय कारण असेल? आमचे मार्गदर्शक आहेत ते. पवार साहेबांचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांना घेऊन ते पुढे चाललेले आहेत. नाही, पण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची अजिबात नाही. सुरुवात आहे का? माननीय पवार साहेब हे महाविकास आघाडीला कधीही सोडून वेगळा विचार करणार नाहीत. त्यांची विचारधारा ही वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही म्हणतात सोबत घेऊन चालले आहे, म्हणजे नाही, सगळ्या अख्खा महाराष्ट्र घेऊन चालले आहेत ते सोबत, असं म्हणतोय. भविष्यात काही होईल? कारण अजिबात काही होणार नाही. फेरफार अजिबात होणार नाही. माननीय अजिबात होणार नाही. अजिबात नाही. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले ते इथे बावनकुळे मुख्यमंत्री होतील. मी परत सांगतो. त्या बावनकुळेंनी काही संपर्क किंवा काही तुमच्याकडे काही भावना व्यक्त केल्या? कशाला त्यांना अडचणीत आणताय? तुम्ही का त्यांना? चांगला माणूस आहे तो. कशाला चांगल्या माणसाला अडचणीत आणताय? असं अडचणीत आणू नका. आमच्या सगळ्यांच्या सद्भावना त्यांच्याबरोबर आहेत. सद्भावना, त्या सद्भावना तशाच राहू द्या. बोलिये. 16वा दिवस आहे आंदोलनाचा. अरविंद सावंत आपल्या पक्षाचे समर्थन द्यायला गेले होते. अजूनही त्यांच्या आंदोलनाकडे पाहिलं त्याचं अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते 1992 साली, 2004 साली मला वाटतं, तेव्हा अण्णा हजारे 11 दिवस उपोषणाला बसले होते आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता. आणि भारतीय जनता पक्षानं अण्णा हजारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. अण्णा हजारे हे जनलोकपाल किंवा भ्रष्टाचार विरोधी कायदे या संदर्भात माहितीचा अधिकार असे विविध कारणासाठी बसले. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. असा एकही दिवस गेला नाही मनमोहन सिंग सरकारचा की मोठ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली डेलिगेशन जाऊन अण्णांना भेटलं नाही. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यावर ती विशेष जबाबदारी होती. आम्ही होतो विलासरावांबरोबर तेव्हा दिल्लीमध्ये. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आवाहन केलं. मीच ते पत्र घेऊन गेलो होतो की अण्णा उपोषण सोडा, आपण चर्चा करू सगळ्यांशी. हे सरकार काय करत आहे? सोनम वांगचूक हा साधा माणूस नाही आहे. आज आमच्या अग्रलेखातून आम्ही अण्णांना आवाहन केलं आहे. आपण पाहिलं असेल की दिल्लीला जा. सोनम वांगचूक हा 14-15 दिवस झाले कोसळून पडलेला आहे शरीरानं. त्याचं डोकं मांडीवर घ्या आणि तुम्ही उपोषणाची घोषणा करा. तरुणांनी रस्त्यावर यावं. सरकारला सोनम वांगचूकचा बळी हवा आहे. त्यांना लढणारे लोक नको आहेत. ज्यांना तुरुंगात टाकता येत नाही त्यांना ते अशा प्रकारे मारू इच्छित आहेत. ही या सरकारची नियत आहे. आज तुम्ही सगळे पत्रकार परिषदेसाठी या, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बोलिए. सोनम वांगचुक को 16 दिन हो गए, हाँ, अनशन पर बैठे हैं. कहाँ है सरकार? क्या वो सोनम वांगचुक का जान लेना चाहती है? सोनम वांगचुक असाधारण व्यक्ति है. सोनम वांगचुक एक बहुत बड़े पर्यावरणवादी है, शिक्षण तज्ञ है, पद्मश्री है,